नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की आज आपल्याला खूप जास्त गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. तुम्ही जर बघितलं तर 24,200च्या वर आपल्याला चार्टवर क्लोजिंग दिसत होतं. पण आज जर ओपनिंग बघितलं तर साधारण 23,880च्या आसपास आपल्याला चार्टवर दिसतंय. म्हणजे खूप मोठं गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. आणि ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण असं आहे की अमेरिकेमध्ये त्यांची जी रिझर्व्ह बँक आहे, ज्याला फेड म्हणतात, तर त्या फेडचे जे चेअरमन आहेत, त्यांनी जो काही त्यांचा रेट कटचा विषयी जी काही कॉमेंट्री दिली त्यांच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मीटिंगमध्ये, तर त्यानुसार त्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये मार्केटमध्ये आपल्याला गॅप डाऊन किंवा मंदीचा ट्रेंड बघायला मिळाला. आर्थिक बाबतीत किंवा शेअर मार्केटच्या बाबतीत असं म्हटलं जातं की अमेरिकेला जर शिंक आली तर सगळ्या जगाला सर्दी होते. तर त्यामुळे अमेरिकेनं जे काही त्यांची जे काही धोरणं ठरतात त्यानुसार संपूर्ण जगभरातल्या मार्केटमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायला मिळतात. तर त्यामुळे आपल्याला ही गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळाली. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पहिलं काय होतं की ज्या पद्धतीनं गॅप डाऊन ओपन झालं होतं, ज्या लेव्हलला आलं होतं आणि मागचे 3 दिवस सलग होत होतं आणि त्यानंतर म्हणजे खाली येत होतं आणि आज चौथ्या दिवशी गॅप डाऊन झालं. आता ह्याच्यानंतर आणखीन कोणी सेल करण्याच्या हिम्मत करणार नव्हतं, कारण खूप ऑलरेडी सेलिंग झालेलं होतं आणि बाय सुद्धा करू शकत नव्हते. म्हणून आज लाईव्ह सेशनमध्ये मी सांगितलं होतं की आता आपल्याला काहीही ट्रेड प्लॅन असणार नाहीये, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला फार अवघड आहे ट्रेड प्लॅन करणं. कारण ऑप्शन खरेदी जर करायची असेल आपल्याला निफ्टीमध्ये तर त्याला एक मुवमेंट लागते, एक ट्रेंड लागतो. तो आज आपल्याला बघायला कदाचित मिळणार नाही. अर्थात शॉर्ट स्कॅल्पिंगचे ट्रेड होऊ शकतात, पण ते खूप कन्व्हिक्शननं आणि अगदी परफेक्ट वेळेला घेता आले तरच त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतं. तर त्या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर इथे ओपन खाली झालं, त्यानंतर 24,000च्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. परत सेलिंग आलं. पहिल्या 15 मिनिटामध्ये डोजी कॅन्डल तयार झाली आणि ही ग्रेवस्टोन डोजी टाईपची कॅन्डल तयार झाली. म्हणजे एकदम खालच्या बाजूला आपल्याला ओपन झालं आणि तिथेच क्लोज झालं. त्यानंतर नेक्स्ट 15 मिनिटामध्ये आणखीन पुन्हा एकदा 24,000च्या दिशेनं मुवमेंट झाली आणि त्यानंतर बघितलं तर पुन्हा खाली आलं आणि त्यानंतर हे साधारण 15-20 मिनिटं पहिल्या अर्ध्या तासामध्ये झाल्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी सेटल व्हायला लागलं आणि मग आपल्याला लक्षात येईल खालच्या बाजूला 23,900च्या आसपास आणि वरच्या बाजूला 24,000च्या आसपास. तसं बघायला गेलं तर आणखीनही थोडं खाली करता येईल, म्हणजे आपल्याला नॅरो करता येईल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या रेंजमध्येच बराच काळ मग मार्केट अडकलेलं बघायला मिळालं. पण ठीक आहे, आपण थोडंसं ब्रॉडर व्ह्यू घेऊया की खालच्या बाजूला 23,900, वरच्या बाजूला 24,000 असे आपल्याला रेंजमध्ये मग अडकलं. फार मोठी मुवमेंट झाली नाही आणि हे आपण पहिल्या ओपनिंगच्या वेळेलाच मी आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला फार मोठी मुवमेंट होणार नाही. कारण साधी गोष्ट आहे, बायर बाय करू शकणार नाही तितक्या खाली आल्यानंतर. सेलर आणखीन खाली आल्यानंतर सेल कसं करणार? ज्यांनी मागच्या 3-4 दिवसात सेलिंग केलंय, पोझिशन होल्ड केल्यात आणि आज एक्सपायरी आहे, त्यांना प्रॉफिट बुक तर केलं पाहिजे, कारण एकदम गॅप डाऊन ओपन होतंय म्हटल्यावर ते प्रॉफिट बुक करणार. तर ह्या सर्व गोष्टी होणार आणि त्यामुळे काय होणार आपल्याला, आणि कमीत कमी दोनदा बाउन्स येणार हे पण मी सांगितलेलं होतं. याचं कारण असं आहे की पहिल्या फटक्यामध्ये काही जणांना प्रॉफिट बुक करता येत नाही. दुसऱ्या वेळेला अटेम्प्ट होतो तेव्हा ते प्रॉफिट बुक करतात. तशा प्रकारचे 2 अटेम्प्ट आपण पहिल्या अर्ध्या तासामध्ये बघितले आणि त्यानंतर मग आपल्याला सेटल होताना मार्केट बघायला मिळालं. तर हे झालं आपल्याला कशा प्रकारे आज मूव्हमेंट झाली. आज काही फार मोठी ट्रेडिंगची संधी मिळाली नाही. ज्यांच्याकडे कालचं पुट ऑप्शन बाय केलेला शिल्लक असेल त्यांना आज नक्कीच चांगलं प्रॉफिट झालेलं असणार आहे. ते सुद्धा ओपनिंगमध्ये त्यांनी जर योग्य वेळी सेल केलं असेल
तर आता उद्यासाठी आपल्याला शुक्रवारसाठी काय दिसतंय, तर शुक्रवारसाठी आता जसं सांगितलं वरच्या बाजूला आपण काय केलंय 24,000 ची लेवल घेतलेली आहे इम्पॉर्टंट लेवल म्हणून. खाली 23,900 ची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. आता ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल आपल्याला थोडीफार मुवमेंट, समजा वरच्या दिशेनं झालं 24,000 ची लेवल ब्रेक झाली, तर आता 24,000 ला काय झालंय, 24,000 ला थोडा रेझिस्टन्स तयार झालेला आहे, कॉल रायटिंग भरपूर झालेलं आहे. त्यामुळे 24,000 च्या वर जाणं तसं अवघड आहे. मात्र काही कारणांनी जर 24,000 च्या वर गेलं आणि टिकलं तर काय होऊ शकतं, तर मग 24,050, 24,100 आणि 24,150 म्हणजे इथे आदल्या दिवशीचा जो आपला बुधवारचा जो लो होता त्याच्या आसपास आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतं. म्हणजे ही जी गॅप आहे ती भरली जाऊ शकते जर तेजी होणार असेल तर. त्याच्यावर आपल्याला फार मोठी अपेक्षा ठेवता येणार नाही. मात्र जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि 23,900 जर खालच्या दिशेनं ब्रेक झालं तर आपल्याला एक छोटं संधी मिळू शकते. कारण 23,900 च्या खाली टिकायला लागलं तर 23,850, 23,800 आणि 23,750 ह्या लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तेजी होणार असेल तर तेजी होण्याची शक्यता तशी कमी आहे, पण जर झाली आणि 24,000 च्या वर प्रॉपर टिकलं तर ही गॅप फिल करण्यासाठी आपल्याला मार्केट वर जाताना 24,150 च्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकतं. मात्र जर समजा काही कारणानं खालच्या बाजूला जात असेल तर थोडंसं मोठी मूव्हमेंट खालच्या बाजूला बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चित्र दिसतंय. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करूया. तर त्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. बँक निफ्टीमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर जसं निफ्टीमध्ये आपल्याला गॅप डाऊन बघायला मिळालं तसं बँक निफ्टीमध्ये मिळालं. बँक निफ्टीमध्ये मात्र थोडी व्होलॅटिलिटी बघायला मिळाली कारण बँक निफ्टीमध्ये आता काही वीकली एक्सपायरी नसते, तर त्याच्यामुळे थोडी तरी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीनं गॅप डाऊन ओपन झालं, पहिलं वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर, असे 2-3 अटेम्प्ट झाले आणि फायनली काय झालं, बँक निफ्टी वरच्या बाजूला बघितलं तर आपल्याला 51,725 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होऊ शकते. खालच्या बाजूची लेवल 51,400 होऊ शकते. दोघांमध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स आहे. त्यामुळे 51,557 च्या आसपास किंवा 51,550 च्या आसपास आपण एक सेंटर लाईन घेऊ शकतो. इथे सुद्धा सेम आहे. जर समजा फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर 51,725 च्या वर टिकलं तर थोडंसं आपल्याला ही गॅप भरण्याच्या दृष्टीनं 51,825, 51,925 आणि 52,025 ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. ती गॅप भरली जाऊ शकते. तर त्यामुळे जर वर जाणार असेल तर तिथपर्यंत आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकेल. मात्र काही कारणानं जर ही सेंटर लाईन तुटली म्हणजे 51,550 च्या खाली टिकायला लागलं, 51,500 ही लेवल सुद्धा ब्रेक झाली, तर मात्र थोडंसं सेलिंग वाढू शकतं आणि त्याचं कन्फर्मेशन 51,400 ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मिळू शकतं. मग काय होईल, 51,300, 51,200 आणि 51,100 ह्या 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला सध्या बँक निफ्टीचं चित्र दिसतंय. साइडवेज होण्याची शक्यता आहे, थोडंसं वर जाण्याची शक्यता आहे, खाली येण्याची शक्यता आत्ता इमिजिएटली तरी वाटत नाहीये. उद्याचं ओपनिंग बघितल्यानंतर मग आपल्याला बघावं लागेल. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घेऊया आणि झूम लेवल ऍडजस्ट करून मी तुम्हाला जे आपण या आठवड्यात स्टॉक बघतोय तर ते दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे भारती एअरटेल. भारती एअरटेलमध्ये आपल्याला ब्रेकआउट डब्ल्यू पॅटर्नचा फेल होताना दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला जे सेलिंग अपेक्षित होतं ते सेलिंग पण झालेलं आहे. बऱ्यापैकी आज गॅप डाऊन ओपनिंग झालं आणि नॅचरली लक्षात घ्या की मागचे 3 दिवस कंटिन्यू सेलिंग होतंय. आज चौथ्या दिवशी गॅप डाऊन ओपन झालं. ज्यांनी ज्यांनी मंदीचा ट्रेंड घेतलाय त्यांना ते नक्की प्रॉफिट बुक करणार. कारण आता काय झालंय, आपण जर बघितला तर हा स्टॉक आता त्याच्या सपोर्ट जवळ आलेला आहे. 1580 च्या आसपास सपोर्ट आहे. तर त्यामुळे इथे थोडंसं काय होणं अपेक्षित आहे, बाउन्स येणं अपेक्षित आहे. मात्र हा बाउन्स टिकतो का, आपल्याला काय करावं लागेल, हा हाय आणि हा लो
आपण समजा कुठनं घेणार त्यावर अवलंबून आहे. इथनं घेतला तरी चालू शकेल, इथनं घेतला तरी चालू शकेल किंवा इथनं घेतला तरी चालू शकेल. अशा 2-3 ठिकाणी लो मार्क करून आणि हाय इथे मार्क करून आपण चेक करू शकतो, की कोणत्या लेव्हलला आत्ता सध्या किंमत आहे. जर आपल्याला इथून वर जाणार असेल, तर पुन्हा एकदा आपल्याला आजचा हाय ब्रेक करावा लागेल. कारण मागचे 3 दिवस, 4 दिवस काय दिसतंय आपल्याला? लो ब्रेक होत आहेत, हाय ब्रेक होत नाही आहेत. तर जर समजा एखाद्या दिवशी आपल्याला हाय ब्रेक झाला, लो ब्रेक झाला नाही आणि त्याच्यावर क्लोजिंग आलं, तर थोडंसं रिव्हर्सलचा विचार आपण करू शकतो. अन्यथा दरवेळेला जर लोच ब्रेक होत राहिले, तर आणखीन सुद्धा खाली आपल्याला किंमत जाताना बघायला मिळू शकते. रामको सिमेंट हा आपला पुढचा स्टॉक होता. रामको सिमेंटमध्ये सुद्धा आपल्याला साधारणपणे 50% च्या आसपास च्या खाली आज ओपन झालं होतं. ही 50% च्या आसपास लेवल होती. कालचा जो लो होता ती 50% च्या आसपासची लेवल होती. खाली ओपन झालं आणि वर जाऊन क्लोज झालं. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, की जोपर्यंत पुन्हा 1050 च्या वर टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला आता तेजीचा फार विचार करता येणार नाही. आणि खाली येणार असेल तर 1000 च्या आसपास सपोर्ट आहे, तर तिथपर्यंत खाली येऊ शकतं. असे दोन्ही बाजूचे आता आपल्याला गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, कारण ह्या सर्व स्टॉकचं आपण सुरुवातीला या आठवड्याच्या डिटेल विश्लेषण केलेलं होतं. आता हा स्टॉक कोटक महिंद्रा बँक जर बघितला आपल्याला, तर हा पण हळूहळू ह्या 4ही दिवसात खाली येताना दिसतोय आणि आपण ह्या लेवलच्या आसपास जिथे सपोर्ट आहे तिथे आज आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय. जर ही लेवल म्हणजे 1750 च्या आसपास असणारी लेवल आहे, ही जर खालच्या दिशेनं पुन्हा ब्रेक झाली, तर मग 1722 च्या दिशेनं वाटचाल बघायला मिळू शकते. पण 1770 ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली, तर पुन्हा 1800 च्या दिशेनं आपल्याला वाटचाल होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला आता उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होतीये, म्हणजे आठवड्याचं क्लोजिंग कुठे येतंय, त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि आपला पुढचा स्टॉक जो आहे महिंद्रा अँड महिंद्रा फिनान्शियल सर्व्हिसेस, याच्यामध्ये सुद्धा काय होतंय, एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिला होता. तुम्हाला आठवत असेल की आपण ह्या आठवडा पूर्ण या एम पॅटर्नच्या ब्रेकआउटचा विचार करतोय. ब्रेकआउट दिला होता, खाली आलं होतं, आता थोडंसं वर आलं. आज सगळेच गॅप डाऊन ओपन होऊन वर येत आहेत, त्यामुळे थोडंसं वर आलंय. उद्या जर पुन्हा गॅप डाऊन ओपन झालं किंवा ओपनिंग नंतर खाली जायला लागलं, तर आणखीन सेलिंग येऊ शकतं. जर आजचा हाय ब्रेक झाला, जो मागच्या बरेच दिवसात झालेला नाही, आदल्या दिवशीचा हाय ब्रेक, तो जर झाला तर थोडंसं आपल्याला सावध व्हावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला चित्र दिसतंय. आपण एक स्टॉक जो बघितला होता, की ज्याच्यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल, तर आपल्याला साधारणपणे ह्या ट्विझर बॉटम पॅटर्नच्या ब्रेकआउटला गुंतवणूक करता येऊ शकते. थोडासा विचार करता येऊ शकतो. म्हणून आपण ह्या आठवड्यात हा स्टॉक बघत होतो. पण ह्या आठवड्यात पूर्ण हा ह्याच रेंजमध्ये राहिला. रेंजची काही ब्रेकआउट दिलं नाही. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी अजून तरी मिळालेली नाही. जोपर्यंत 2400 च्या वर हा स्टॉक टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला मला जर गुंतवणुकीचा विचार करायचा असेल, तर मी करणार नाही. कारण मी तुम्हाला जसं दाखवलं होतं, खूप खाली आलेला आहे, चांगला स्टॉक आहे आणि हा खूप खाली आल्यानंतर जर मला संधी मिळतेय, तर 2400 च्या वर टिकल्यानंतर मी त्याच्यामध्ये करू शकतो. अर्थात हे कधी, जोपर्यंत ही लेवल जी आहे खालची, म्हणजे ह्या मागच्या एक आठवड्याभराचा जो लो आहे, तो जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला एकदा आणि त्याच्या खाली एकदा जरी टिकला, तर मग ही 2400 ची लेवल आपल्यासाठी इनव्हॅलिड होईल. मग आपल्याला नवीन प्राइस ॲक्शनची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. सध्या जोपर्यंत ह्या रेंजमध्ये राहतोय, आपल्याला 2400 च्या वर जर टिकला, तर मग आपल्याला एक चांगली संधी बघायला मिळू शकते. तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि कमोडिटी मार्केटचं अनालिसिस करायला सुरुवात करायची. हा आपला शेवटचा सेगमेंट आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, इथून गोल्ड फ्युचरचा एमसीएक्सचा स्टॉक एमसीएक्सचा आपल्याला चार्ट ओपन करावा लागणार. इथे गोल्ड फ्युचरमध्ये जर तुम्ही बघितलं, तर आपल्याला काय दिसतंय, गोल्ड फ्युचरमध्ये मागचा हा पूर्ण आठवडा मंदी होताना दिसतेय, बरोबर. आणि ही मंदी जी होतीये, ती जर मी तुम्हाला इथे हे लावलं,
फिब रिट्रेसमेंट लेवल लावली, तर आज आपल्याला काय दिसतंय, आज आपल्याला आता मार्केट चालू आहे पण 50% ची लेवल आता ब्रेक झालेली दिसतेय. ही 50% ची लेवल ब्रेक होणं हे सोन्याच्या दरासाठी काही चांगली गोष्ट नाहीये. म्हणजे 76,200 च्या आसपास असणारा जो 50% ची लेवल होती ही ब्रेक झाली आहे. त्यामुळे आता खाली जर जायला लागलं तर आपल्यासाठी इमिजिएट टार्गेट काय होतं, ही 38.2% ची लेवल आहे आणि ही आहे 75,525 च्या आसपासची. त्याच्याही खाली गेलं तर मग कुठपर्यंत जाऊ शकतं, 23.6% पर्यंत जाऊ शकतं, 74,675 पर्यंत. तर अशा पद्धतीनं आपल्याला सोन्याच्या दरामध्ये 50% ची लेवल ब्रेक होताना दिसतेय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, की मागच्या वेळेला ज्या वेळेला हा हाय बनला होता, इथे लक्ष घ्या. म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. थोडंसं झूम करतो म्हणजे मोबाईलवर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तरी सुद्धा तुम्हाला दिसायला मदत होईल. मागच्या वेळेला काय झालं होतं, ही जी तेजी झाली होती, एवढ्याच तेजीचा विचार केला आणि त्यानंतर मंदीचा विचार केला, तर आपल्याला काय लक्षात येईल, तर आपल्याला लक्षात येईल की 50% ची लेवल एक दिवस ब्रेक झाली होती. म्हणजे जेव्हा ही मोठी मूव्हमेंट झाली, 50% ची लेवल एक दिवस ब्रेक झाली. दुसऱ्या दिवशी 50% आणि 38.2% ह्याच्यामध्ये मूव्हमेंट झाली आणि मग म्हणजे ब्रेकआउट दिलं, लेवल टेस्ट करायला वर आला आणि ब्रेकआउट फेक होतं हे सिद्ध झालं. तर त्यामुळे लगेच इथे घाई करण्यात अर्थ नाही, की 50% ची लेवल ब्रेक होतीये. कदाचित काय होऊ शकतं, आपल्याला थोडीशी वाट बघायला लागू शकते. तर थोडंसं कन्फर्मेशनसाठी सध्या आपण काय करू शकतो, हेच टार्गेट ठेवू शकतो. बरोबर, 75,400 75,750 च्या आसपासचं. ते ब्रेक झाल्यानंतर मग पुढच्या टार्गेटचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. तर हे झालं सोन्याविषयी. गोल्ड फ्युचर जे MCX वरचं कमॉडिटी आहे त्याचं केलेलं हे विश्लेषण आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचं आपली कमॉडिटी जी आहे MCX वरची ती आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइलमध्ये या आठवड्यात आपल्याला साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळते. मी सांगितलं होतं ही जी 50% ची लेवल आहे ही जर ब्रेक झाली आणि ह्याच्यावर टिकायला लागलं, नुसतं जसं इथे ब्रेक झालं होतं तसं होऊन उपयोग नाही. त्याच्यावर ब्रेकआउट आला पाहिजे. ती झालं नाही, फॉलोअप मिळाला नाही आणि मग सेलिंग आलं. तर ती जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही, 50% ची लेवल कुठे आहे, 6,062 च्या आसपास आहे. 6,062 च्या वर टिकलं तरच आपल्याला ही मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. जर ही लेवल जी आहे 38.2% ची, ही लेवल आहे 5,960 च्या आसपास, तर 5,960 च्या जर खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला थोडं सेलिंग बघायला मिळू शकतं आणि ही लेवल येताना दिसू शकते. वर गेलं, वर टिकत असेल तर मग ही लेवल येऊ शकते. ह्या लेवल ज्या आहेत ह्या तुम्ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकता. तर हे झालं कमोडिटी मार्केटचं विश्लेषण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स, स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण केलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? तसंच जर तुम्ही आजचं लाईव्ह सेशन अटेंड केलं असेल तर ते तुम्हाला कसं वाटलं? या संबंधी तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या अवश्य तुम्ही या व्हिडिओच्या खाली लिहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. ज्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटतोय? तुमचे काही प्रश्न आहेत, काही कमेंट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.